झाली की सुनबाई आमची भाकरी करायली बघा. छोटी झालेली नवीन घरामध्ये. नवीन घराला हे सोडलं बघा. काय म्हणते त्याला? सौंदर्य ना? काय म्हणतात ग? सौन. सॉरी मी सौंदर्य म्हणलं. सौन म्हणते त्याला. सौन बघा. हे असं सोडलेलं आहे. सिटीमध्ये घर असल्यामुळं अशा आम्हाला छोटे छोटे घर घ्यावं लागतं तिथं. हे बघा भाकरी करायला लागली. हां. आणि भाजी मेथीची भाजी झालेली आहे. भात झालेला आहे. आमटी. आणि बघा ही माझी आई बाजूलाच राहते. ते चिगळची भाजी पाठवलेली आहे. आमटी पण आहे. शेवग्याची आमटी भाजी करणार आहे बघा. आता भज्जी करणं. भज्जी तर एक नंबर बरं का. तुम्हाला दाखवते भज्जी करताना. मी सोलापूरला आलेली आहे. माझी मैत्रीण प्रिय माझी मैत्रीण मला भेटायला आली बघा. हाय, माझी जीवलग मैत्रीण आहे ही. आणि मला येताना खायला घेऊन आली बरं का. तशी चाली नाही. डाळिंबी घेऊन आली. आणि हे बघा शुगर फ्री बिस्किट घेऊन आलेली आहे. आणि हे बघा डाळिंब पण घेऊन आलेली आहे बघा. माझी मैत्रीण. अशी मैत्रीण पाहिजे. मैत्रीण असावं तर अशी असावी बघा. तिचं चालू झालं आता. राहिलेलं शिकून घ्यायचं. शिकायला आले. तर पुण्याला जातं ती शिकायला. पण तिला आता इथं आले शिकायला. मी आहे सोलापूरला 8 दिवस राहणार आहे. तर माझ्या मैत्रिणीचं चॅनलचं नाव आहे हिराबाई 178. तिला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचं एक सबस्क्राईब एक लाईक खूप मोलाचं आहे. कारण ती पण ह्या चॅनलचा खूप चांगला उपयोग करणार आहे. म्हणजे महत्त्वाच्या कामासाठी करायला आहे. तिच्यासाठी नाही आहे. आपण जे पण चॅनल चालवत आहे ते फक्त दान धर्म करण्यासाठी चालवतो असं म्हणा. पण ते कसं आहे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खरं वाटेल. कारण प्रत्येकजण असंच सांगतो आणि स्वतःसाठी वापरतो. तर आम्ही असं करणार नाही आहे. तुम्ही बघा अजून आम्ही मागचे व्हिडिओ बघा. आम्ही वृद्धाश्रममध्ये जाऊन सगळं केलेलं आहे. पण आम्ही सांगायला नको म्हणून नाही सांगत. चला मग बाय. आता जेवणाची वेळ झालेली आहे. स्वयंपाक होत आहे. मिरची भाजी ना. मिरची पण आहे. कांदा मिरची पण आहे. किती छान आमच्या सुनबाईंनी स्वयंपाक बनवलाय. चिगळची भाजी, मेथीची भाजी, भजे, पापड, भाकरी आणि शेवग्याची आमटी. माझी मैत्रीण पण आलेली आहे. मी पण आले जेवायला. भेटायला आले जेवून चालले. तर खूप छान झालेला आहे स्वयंपाक. भजी पण खूप छान. भजी, पापड, शेंगाची आमटी, भाकरी, चिगळाची भाजी, शेपूची भाजी खूप छान आहे. भरपूर केलंय. या जेवायला मग. जो तू भी जेव रे.